या ठिकाणी येणाऱ्या मान्यवरांना या ठिकाणी भाषण करायचं आहे, आपले विचार व्यक्त करायचे आहेत। वक्त्यांना माझी विनंती आहे की प्रत्येकाचं नाव न घेता सन्माननीय व्यासपीठाचं संबोधित करावं। आजच्या या लोकसभेच्या प्रचार सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले फक्त 4 मिनिटं वाहिनी दिलेली आहेत मला। तर नाव न घेताना सर्व सन्माननीय नेते मंडळी, सगळ्या पक्षाचे पदाधिकारी, व्यासपीठ आणि जमलेले तमाम शिवसैनिक आणि या सगळ्या पक्षाचे नेते मंडळी आणि जमलेले आपण तमाम जन हो, विशेषतः आता 4 मिनिटांमध्ये काय बोलावं हे समजत नाही। जो अपप्रचार चाललेला आहे, मुस्लिम बांधवाच्या मोहल्ल्यामध्येच जास्त हा प्रचार चाललाय। मला आपल्याला सांगायचं आहे की 1990ला या तालुक्यामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आला आणि त्यावेळेला मुस्लिम समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण केलं गेलं की आता शिवसेनेचा आमदार निवडून आला तर मुस्लिम समाजाचं काही खरं नाही, मुस्लिम समाजाला पाकिस्तानात जायला लागेल। आता किती लोक त्यावेळेला राजकारणात होते मला माहिती नाही, परंतु 1990ला जो शिवसेनेचा आमदार निवडून आला हा तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। रामदासबाई या तालुक्यामध्ये निवडून आले आणि त्या पहिल्या निवडणुकीमध्ये मुस्लिम बांधवांनी कुणीही त्यांना मतदान केलं नव्हतं। त्यांनी स्वतः हे कबूल केलं की मला या निवडणुकीमध्ये या समाजाने मतदान केलं नाही, परंतु मी आज निवडून आलोय। मी कुठल्या जातीचा नाही, धर्माचा नाही, पंथाचा नाही, मी लोकप्रतिनिधी सगळ्यांचा, तुमचा आमचा सगळ्यांचा मी लोकप्रतिनिधी आहे। आणि मी असं काम करेन की या पुढच्या निवडणुकीमध्ये हा समाज मोठ्या संख्येने माझ्या पाठीशी उभा राहिल्याने मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की दुसऱ्या 1995च्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 80% समाज हा मुस्लिम बांधव हा रामदासबाईंच्या पाठीशी उभा राहिला। मग असं या माणसांनी काय केलं, असं यांनी काय केलं की हा मुस्लिम समाज एवढ्या मोठ्या संख्येने त्या रामदासबाईंच्या पाठीशी गेला? मला सांगावंसं वाटतं की यावेळेला सगळ्यात मोठी दरी होती हिंदू मुस्लिम। ही हिंदू मुस्लिम दरी तोडून हा जो पूल बांधला हिंदू मुसलमानांचा, आणि हम सब एक आहे, सर्व धर्म समभाव, या वल्गना सगळ्या पक्षांनी केला, परंतु त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी कुणी केली असेल तर आपल्या तालुक्याचे आमदार, लोकप्रिय आमदार रामदासबाई कदम यांनी केली। मुस्लिम बांधवासाठी त्यांनी काय केलंय हे जर मला सांगायला या ठिकाणी लागलं तर जवळजवळ अर्धा तास जाईल भाई, परंतु आपण जे केलंय, मला पंचायत समितीचं तिकीट दिलं आणि पहिला या तालुक्यामध्ये मुस्लिम सभापती म्हणून मला त्या खुर्चीवर बसण्याचा मान या शिवसेनेने रामदासबाईंनी दिला। तर मला इतकंच सांगायचं आहे की मग शिवसेनेचा आमदार निवडून आल्यानंतर आम्ही मुस्लिम समाज नाही पाकिस्तानात गेलो, नाही बांगलादेशमध्ये गेलो, किंवा नाही आमची जागा सोडली, आम्ही आमच्या जागेवरच राहिलो। आणि खऱ्या अर्थाने मुस्लिम बांधवाच्या विकासाची जी गंगा आहे ही रामदासबाई निवडून आल्यानंतरच या तालुक्यामध्ये व्हायला लागली। आपल्याला सांगितलं तर बरंच आहे, या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार सन्मान्य तटकरी साहेब आहेत, यांच्या सुद्धा 2 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी प्रचार करण्याची मला संधी मिळाली आणि मी मोरबा आणि श्रीवर्धन अशा मोठमोठ्या मोहल्ल्यामध्ये पाहिलं की बहुसंख्येने अशा या संपूर्ण भरगच्च असे हे व्यासपीठावर आणि खाली सुद्धा लोक उभे असायचे। तर या माणसांनी सुद्धा आपल्या ज्या आजचे लोकसभेचे जे उमेदवार आहेत यांनी सुद्धा मुस्लिम समाजाची मोठ्या प्रमाणात कामं केलीत आणि मोठ्या प्रमाणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये मी पाहिलंय की त्यांना मानणारा एक मोठा गट आहे। आणि आज आपण या व्यासपीठावर जर पाहिलं तर हे 2 नेते, उद्या आपल्या मुस्लिम समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे, परंतु उद्या आपल्यावरती जर कुठला प्रसंग आला आणि कुठली समस्या निर्माण झाली तर या 2 व्यक्ती आपल्याला मदत करणार आहेत मुस्लिम बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी। तर माझी आपल्याला विनंती आहे की येत्या 7 तारखेला कोण कुठल्या पक्षाचा आहे हे न पाहताना सर्व कामं बाजूला ठेवून 7 तारखेला घड्याळाच्या निशाणीवर आपण मतदान करून या दोन्ही नेत्यांचे हात बळकट करावे आणि सर्व धर्म समभावाचा हा झेंडा पुन्हा एकदा या तालुक्यावर या मतदारसंघामध्ये फडकेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो। खुदा हाफिज, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सिकंदर भाई। आमदार सन्माननीय डॉक्टर नातू या ठिकाणी संबोधित करते। आपल्या सर्वांचे नेते आदरणीय रामदासबाई,
रायगड लोकसभा मतदारसंघाचे आपले उमेदवार सुनीलजी तटकरे, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू भगिनी, वडीलधारी मंडळी, लोकसभेची निवडणूक आहे आणि देशाचे प्रश्न निर्णय करणारी ही निवडणूक आहे। या सर्वाकरता गेले 5 वर्ष सुनीलजी तटकरेंसारखे खासदार या मतदारसंघातनं होते। त्यांनी ते प्रश्न तिथे मांडण्याचा प्रयत्न केला। माननीय मोदीजींच्या रूपानं या गेल्या 10 वर्षात सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास ही भूमिका घेऊन शेवटच्या स्तरापर्यंत विकास पोहोचला पाहिजे आणि वेगवेगळ्या योजना सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। मग ती सागरमाला प्रकल्प असेल किंवा नीलक्रांती योजनेतनं मच्छीमारांकरताचा वेगळा मुद्दा असेल। एक या विकासाच्या दिशेनं आपण पुढे गेलं पाहिजे आणि हा देश विकसनशील झाला तर आपोआपच जगभरामध्ये या देशाचं नाव येईल, ही भूमिका माननीय मोदीजींनी मांडली। आणि या भूमिकेच्या बरोबर राहून महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या या सर्व नेत्यांनी एकत्रितपणे महाराष्ट्रातला 45+ नारा दिलेला। ही निवडणूक महायुतीची आहे। अनेक प्रश्न, अनेक समस्या आपल्या सर्वांच्या ठिकठिकाणी आहेत आणि या सुटल्या पाहिजेत म्हणून आपण नेहमी प्रयत्नशील असतो। देश जेव्हा विकसित होणार आहे आणि महायुतीचं डबल इंजिनचं सरकार जेव्हा या महाराष्ट्रात आणि देशात चालू राहणार आहे तेव्हा विकासाकरता कोणीही पाठीमागे राहणार नाही, याची जबाबदारी घेणारे नेते इथे बसलेले आहेत आणि हाच विचार महाराष्ट्रातल्या सर्वांनी नेत्यांनी घेतलेला आहे। आणि मग या सर्वच्या पार्श्वभूमीवर जेव्हा निवडणूक येते तेव्हा निवडणुकीतले अनेक मुद्दे असतात की त्याच्यातलं पहिलं सांगितलं जातं की कन्व्हिन्स केलं पाहिजे। मग गेल्या 10 वर्षातलं काम, महायुतीचे नेत्यांनी केलेलं आतापर्यंतचं काम आणि आम्ही आता पुढच्या काळात कसं काम, या पद्धतीनं आपण लोकांपर्यंत जाऊन त्यांना कन्व्हिन्स करून, त्यांना समजावून त्यांच्यापर्यंत ही भूमिका देतो की नाही तुम्ही सर्वांनी महायुतीच्या समोर बरोबर आलं पाहिजे। पण राजकारणातली दुसरी बाजू असते की जर कन्व्हिन्स करायला जमत नाही ते लोक कन्फ्युजन करायला जातात आणि ज्या पद्धतीची आता अनेक वक्त्यांनी जे सांगितलं की मोहल्ल्यामध्ये एखादा वेगळा विषय येतो, आणखीन एखाद्या ठिकाणी वेगळा विषय येतो आणि कुठलं तरी वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो की खरी वस्तुस्थिती नाहीये। म्हणजे जे विरोधक आहेत त्या विरोधकांकडे विकासाचा कोणताही बोलण्याकरता मुद्दा नाहीये आणि त्यामुळे ते मतदारामध्ये संभ्रमावस्था करायची प्रयत्न करतायत, काही ना काही संभ्रम करण्याचा प्रयत्न करतायत। आपण मतदारांनी जागृत राहिलं पाहिजे। महायुतीच्या मार्फत या महाराष्ट्रातल्या निवडणुका लढत असताना त्या भागातला मोदीजींच्या पाठीमागे उभा राहणारा खासदार हा आपल्याला पाठवायचा आणि मग हा खासदार त्या ठिकाणी जिथे उभा राहणार आहे, जसे इथे माननीय सुनीलजी तटकरे उभे राहणार आहेत, यांची निशाणी घड्याळ आहे। त्यामुळे आपला या भागातला उमेदवार महायुतीचा आपल्या सर्वांचा माननीय सुनीलजी तटकरेंच्या रूपानं आपल्याला दिल्लीत आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे आणि तो घड्याळ निशाणीवरचा हा प्रतिनिधी आपल्याला सर्वांना इथे पाठवण्याकरताचा हा सर्व इथे नेत्यांचा येण्याचा कार्यक्रम आहे की नेते आपल्याला सर्वांना सांगतात की आपले सर्व केंद्रातले मुद्दे, राज्यातले मुद्दे याकरता आपला खासदार हक्काचा मान्य असला पाहिजे आणि तो सुनीलजी तटकरे यांच्या रूपानं मोदीजींच्या पाठीमागे उभा राहणारे हे खासदार इथे आहेत। घड्याळ निशाणीच्या समोरचं बटन दाबून आपण सर्वांनी मान्य सुनीलजी तटकरे यांच्या पाठीमागे उभं राहावं ही विनंती करतो। वेळेच्या बंधनानुसार आदरणीय नेत्यांची भाषणं असल्यामुळे इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। 7 तारखेला होणाऱ्या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचा उमेदवार नात्याने माझ्या प्रचाराची ऐतिहासिक सभा या सगळ्या परिसरामध्ये होते आहे।
याला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे नेते, आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व, माजी मंत्री आदरणीय नामदार रामदासभाई कदम, ज्यांनी या ठिकाणी नुकतेच आपले विचार मांडले, ते डॉक्टर विनयजी नातू, आमचे चव्हाण साहेब, बाबाजीराव जाधव, सिकंदर जसनाईक, आमचे जुने मार्गदर्शक दोन्हीच, असलमभाई पण आहेत आणि अकबरभाई पण आहेत, समधे आहेत, RPI, मनसे या सर्व राजकीय पक्षाचे सर्व सन्मान्य प्रमुख, शिवसेनेच्या या तालुक्यातील उपस्थित असलेले सर्व सन्मान्य नेते मंडळी, पत्रकार मित्र आणि संध्याकाळची उशिराची वेळ असताना सुद्धा उपस्थित असलेल्या माझ्या तमाम या परिसरातील मतदार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली, संविधान दिलं आणि त्या देशातला अखंडप्राय असलेला हा देश एकत्रित राहायला पाहिजे, देशाची अखंडता टिकली पाहिजे, एकात्मता राहिली पाहिजे, देशाचं सार्वभौमत्व टिकलं पाहिजे, या हेतूतून आपल्याला संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली। घटना अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली की गौरवशाली हा देश जगाच्या पाठीवरती उत्तम पद्धतीने विकसित होत असताना सर्वसामान्य माणसाला मताचा अधिकार दिला। जगाच्या पाठीवरती मोजक्या श्रीमंतांच्या आधीत या देशातल्या गौतम अदानींचंही नाव आहे, महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या मुकेश अंबानींचं सुद्धा नाव आहे, पण त्यांच्या मतदानाची जी मूल्य आहे तेवढंच माझ्या खेड तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या माणसाच्या मतदानाच्या अधिकाराचं मूल्य सुद्धा समान त्यांनी त्या ठिकाणी, हा समानतेचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि गेली 75 वर्ष हा देश गौरवशाली पद्धतीने वाटचाल त्या ठिकाणी करतात। आपण पाहिलं या देशामध्ये सुद्धा अनेक वेळा अनेक स्थित्यंतर झाली, आणीबाणीचा अतिरेक झाला, त्यावेळेला या देशाने इंदिरा गांधींचाही पराजय केला देशातल्या जनतेने, संजय गांधींचाही पराभव त्या ठिकाणी झाला, इंदिरा गांधींच्या हत्येच्या सहानुभूतीवरती राजीव गांधींनी प्रचंड प्रमाणावरती यश मिळवलं, पण 1989 सालामध्ये या देशामध्ये सुद्धा स्थित्यंतर झालं। त्या वेळेपासून सुद्धा अनेक वेळा लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जावं लागलं। 91 म्हणजे 89 म्हणजे 5 वर्षाचा भाई कालखंड, 94ला लोकसभेची निवडणूक लागायला पाहिजे होती, पण 91लाच लागली। का लागली? विश्वनाथ प्रताप सिंहांचं सरकार या देशामध्ये आलं, मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, देशभर प्रक्षोभ झाला, त्यांनी राजीनामा दिला। पण विश्वनाथ प्रताप सिंहांना पाठिंबा दिला होता भारतीय जनता पक्षाने, वाजपेयी साहेब अडवाणीजी त्याला नेतृत्व करत होते। चंद्रशेखरांचं सरकार आलं, त्या चंद्रशेखरांनी 1971 साली तरुण तुर्क नावाची संघटना काँग्रेस पक्षांतर्गत उभी केली, इंदिरा गांधींना प्रचंड प्रमाणावरती विरोध केला, त्या चंद्रशेखरांच्या सरकारला राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला। पाठिंबा का काढला बाई? राजीव गांधींच्या घरावरती 2 पोलिसांची पाळत ठेवली म्हणून पाठिंबा काढला। हे 5 वर्ष देशाला दिली, 5 वर्षाचा कालखंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, काँग्रेस पक्षाने तो 2 वर्षावरती आणला। 91ला लोकसभेची निवडणूक झाली, 5 वर्ष त्याला नरसिंहरावचं सरकार राहिलं। आयुष्यभर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर कम्युनिस्टांनी काँग्रेसचा विरोध, मार्क्सवाद लेनिनवाद या देशामध्ये जाणीवपूर्वक निर्माण केला, काँग्रेसला हयातभर विरोध केला, पण त्या कालावधीमध्ये कम्युनिस्ट पक्षांनी काँग्रेसच्या असलेल्या नरसिंहरावच्या सरकारला पाठिंबा दिला। कसं बसं ते सरकार 5 वर्ष चाललं, 96ला निवडणूक लागली, पुन्हा 2 वर्षामध्ये पुन्हा सरकार आलं, 98ला निवडणूक लागली, परत 1 वर्षांनी सरकार आलं। इतक्या कमी कालावधीमध्ये ज्यावेळेला देशासारख्या अखंडप्राय असलेल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला देशाला सामोरं जावं लागलं, देशाला स्थैर्याची आवश्यकता होती। पण या संबंध कालखंडामध्ये इतकी स्थित्यंतर होत असताना देशातल्या सर्वसामान्य माणसाने देश कोणी चालवायचा हे निर्णायकपणे ठरवलं। मग काही काळ वाजपेयी साहेबांचं सरकार आलं, 5 वर्ष वाजपेयी साहेबांनी सरकार चालवलं। त्या सरकारमध्ये कोण कोण होते? आज ज्या ममता बॅनर्जी नरेंद्र मोदींना एनडीएला विरोध करतात, रामदासभाई ममता बॅनर्जी त्यावेळेला वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये रेल्वे खात्याच्या मंत्री होत्या। डीएमके आज तामिळनाडूमध्ये प्रचंड प्रमाणावरती आज एनडीएला विरोध करतोय, त्या डीएमकेचा पाठिंबा सुद्धा वाजपेयी साहेबांच्या सरकारला होता। नितीश कुमार साहेब सुद्धा त्या सरकारमध्ये मंत्री होते, बिजू जनता दलाने सुद्धा पाठिंबा दिला, काही वेळेला मायावतीने दिला, काही वेळेला मुलायम सिंग साहेबांनी सुद्धा दिला, काही वेळेला मुलायम सिंग साहेबांना मुख्यमंत्री होताना उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा पाठिंबा त्यांना मिळवता त्या ठिकाणी आल्या। मुफ्ती मोहम्मद सय्यद भारतीय जनता पक्षाच्या वतीने जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री झाले। फारुख अब्दुल्लाचे चिरंजीव
ओमर अब्दुल्ला वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये मंत्री राहिले. राजकारणामध्ये अनेक वेळा स्थित्यंतर त्या ठिकाणी होत असतात, पण सत्तेसाठी नव्हे तर राजकीय घडामोडीसाठी अनेक वेळा स्थित्यंतरी झालेली पाहायला मिळू शकतात. आणि मग देशामध्ये 10 वर्ष युपीएचं सरकार आहे. 14 सालामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये एनडीएचं सरकार आलं. गेल्या 10 वर्षामध्ये झालेली प्रगती आपण त्या ठिकाणी पाहिली. भाई अभिमानाने सांगतात या देशामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, तो संविधान दिन साजरा करण्याचं कधी काँग्रेसने काम केलं नाही. नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्याच्या नंतर त्यांनी संविधान दिन साजरा करण्याचं केंद्र पातळीवरच्या सरकारच्या माध्यमातून ठरवलं. आजही नरेंद्र मोदी सांगतात की संविधान बदललं जाणार नाही. अमित शहा सांगतात संविधान बदललं जाणार नाही. एकनाथराव शिंदे सांगतात संविधान बदललं जाणार नाही. देवेंद्रजी सांगतात, अजितदादा सांगतात, होय रामदासभाई कदम आणि सुनील तटकरे सुद्धा सांगतात की संविधान बदललं जाणार नाही. पण मग संविधान बदलला जाणारा असे अवय उठवत आंबेडकरी जनतेच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केवळ निवडणुका नजरेसमोर ठेवून त्या ठिकाणी केला जातो. अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये सुद्धा वेगवेगळी भूमिका त्या ठिकाणी सांगितली जाते आहे. 370 कलम केव्हा झालं या देशामध्ये निर्माण? शेख अब्दुल्ला ज्या वेळेला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते, काही प्रमाणामध्ये वाद त्या सगळ्या परिसरावरती झाला, सीमेवरती झाला. इंदिरा गांधी आणि त्यांच्यामध्ये काही करार झाला, काही कालावधीपुरता 370 लागला त्या कालावधीमध्ये. पण 370 जम्मू काश्मीरमध्ये लागलं म्हणून देशातल्या उर्वरित राज्यामध्ये असलेल्या अल्पसंख्याक समाजावरती त्याचा काही परिणाम झाला नाही. त्या ठिकाणचा राष्ट्रभक्त या देशामध्ये जन्माला आलेला अल्पसंख्याक समाज त्याच इतमामावा त्याच सन्मानाने त्या ठिकाणी वावरत आला. 370 कलम आता उठवलं म्हणून आपल्या जीवनावरती काय परिणाम झाला का? जास्त एक साहेब काही परिणाम नाही. काश्मीर पुरता सेमी 370 कलम. काश्मीरच्या बाहेरच्या लोकांनी कुठला उद्योग करू नये, काश्मीरच्या बाहेरच्या लोकांनी जमिनी करू नये, काश्मीरच्या बाहेरच्या लोकांनी व्यवसाय करू नये, यासाठी 370 कलम त्या कालावधीमध्ये आणलं गेलं होतं. ते उठवलं गेलं. आज त्या ठिकाणी पर्यटनाच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती काम सुरू असलेलं पाहिलं. सीए नेमका कायदा काय? या देशाची फाळणी झाली स्वातंत्र्य मिळत असताना. ज्या वेळेला देशाची फाळणी झाली त्यावेळेला या देशातील काही हिंदू असतील, ख्रिश्चन असतील, शीख समाजाचे असतील, जैन समाजाचे असतील, बौद्धजन समाजाचे असतील, जे नागरिक शेजारच्या राष्ट्रामध्ये गेले, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, अफगाणिस्तान असेल, त्या ठिकाणी ते असे काही अल्पसंख्याक आहेत. त्यांना जर काही या भारत देशामध्ये परत यायचं असेल तर त्याच्यासाठी वास्तव्याची अट कमी केली. हा सीएचा कायदा आहे. याच्यापेक्षा दुसरं सीएच्या कायद्यात काही नाही. कुठलाही कायदे पंडिताने अनंत गीतेनं कायदे पंडित आहेत का मला माहित नाही, पण आज वेगवेगळे सांगण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी हे सांगावं की सीएच्या कायदा त्याच्यापेक्षा वेगळं काय आहे. मी जे सांगतो त्याच्यापेक्षा वेगळं त्यांनी कायद्यामध्ये दाखवलं. सुनील तटकरे निवडणुकीच्या राजकारणात उभा राहणार नाही हे आज त्यांना जाहीर आव्हान या निमित्ताने मी देऊ शकतो. अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना त्या ठिकाणी जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. गीतेजी मोदींच्या सरकारमध्ये 5 वर्ष मंत्री होता. युपीएचं सरकार सुद्धा 10 वर्ष होतं. अनेक वेळेला सच्चर कमिटीच्या अहवालाच्या बाबतीमध्ये बोललं गेलं. पण मायनॉरिटी ओरिएंटेड अल्पसंख्याक बहुल या नावाने देशामध्ये भारत सरकारने कधी सर्वेक्षण केलं नाही. मोदींच्या सरकारने रामदासभाई सर्वेक्षण केलं आणि मायनॉरिटी ओरिएंटेड तालुके त्यांनी शोधून काढले संबंध देशांतील. त्यावेळेपासून 2014 सालापासून माझ्या आपल्या लोकसभा मतदारसंघातील मंडणगड तालुका मायनॉरिटी ओरिएंटेड म्हणजे अल्पसंख्याक बहुल तालुक्यामध्ये मोदींच्या सरकारमध्ये फाइंड आउट झाला. त्यासाठी भाई वेगळा निधी आहे. गीतेजी तुम्ही 5 वर्ष केंद्रामध्ये मंत्री राहिलात, तुम्हाला ही योजना कधी समजली नाही. समजली असेल तर तुम्ही ती अंमलबजावणी केली नाही. कारण आयुष्यभर मुस्लिम द्वेष तुम्ही करत आलात. 2009ला अंतुले साहेबांचा पराजय करत असताना पराजय झाला त्यावेळेला अंतुले साहेबांचा उल्लेख हिरवा साप म्हणून तुम्ही केला. नाकारता येत नाही कोणालाही त्या बाबतीमध्ये कधी आपण त्या बोलू शकतो. या पद्धतीने एक विशिष्ट वर्गाच्या बाबतीमध्ये द्वेष निर्माण करणारे तुम्ही. पण भाई मी 19ला खासदार झालो. भारत सरकारच्या वेगवेगळ्या योजना समजून घेतल्या. त्यावेळेला अल्पसंख्याक विभागाची योजना मला समजली जी 14 सालामध्ये सुरू झाली होती. त्याचा उपयोग करत मंडणगड तालुक्यामध्ये भारत सरकारच्या मोदी सरकारच्या कोट्यावधी रुपयाच्या योजना आणण्यामध्ये यश मिळालं. हा एक तऱ्हेचा धर्मनिरपेक्ष विचाराचा स्पष्टपणाचा पुरावा आपल्या सर्वांच्या समोर. संभ्रम निर्माण करणं, समाजामध्ये अंतर निर्माण करणं, धर्मामध्ये अंतर निर्माण करणं. सिकंदरबाईंनी सांगितलं की एकेकाळी आपल्याकडे सुद्धा तणाव होता.
रामनाथ भाईंनी या सगळ्या परिसराचं नेतृत्व 90 सालापासून स्वीकारल्याच्या नंतर सर्व धर्म समभाव भाईचारा का असू शकतो याचं उत्तम पैचं दर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. होय, मी दावा करतो की 2009 सालामध्ये मी शिवर्धनचा आमदार झालो. त्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्याच पैचा भाईचारा राखण्यामध्ये यश मिळालं आणि त्याच्यातून एक विकासाचं नवीन पर्व सुरू झालेलं पाहायला मिळू शकतं. आज आपल्याला याच भूमिकेतून त्या ठिकाणी काम करायचं. कधी कोणाच्या मनामध्ये या संदर्भामधला काय संभ्रम असण्याचं काही कारण नाही. अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलं, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्यामुळे राम मंदिर उभं राहिलं. पण अयोध्येमध्ये बाबरी मशीदचं काम सुद्धा सुरू आहे भाई, सुरू आहे, तितक्याच गतीने सुरू आहे. फरक नाही त्याच्यात. कुणी माहिती घ्यावी, जसं राम मंदिरचं काम पूर्ण झालं तसं आज मशिदीचं बांधकाम सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे. याचा अर्थ जो संभ्रम जाणीवपूर्वक मतदारांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय तो स्पष्टपणाने आपल्या मनातून आपण काढून टाकावा एवढीच मला नम्रतापूर्वक विनंती आहे. निवडणूक 7 तारखेला संपेल, मतदान होऊन जाईल. आयुष्यभर ज्या पद्धतीने आम्ही सामाजिक सलोखा राखण्यामध्ये यश मिळवलं आणि ज्या अनंत गतीने आयुष्यभर द्वेष एखाद्या गोष्टीचा केला, निवडणुका झाल्याच्या नंतर मला काहीतरी गुहागरच्या सभेत काहीतरी काल बोलले, डॉक्टर साहेब काल असं गुहागरच्या सभेत बोलले की या निवडणुकीमध्ये पराजय झाला तर मी राजकीय संन्यास घेईन. बरं झालं, तो घेणारच होता, त्याची कबुली अगोदर दिली. यापेक्षा वेगळं काय सांगा. राजकीय संन्यास घ्यावा लागणार याची चाहूल लागली मनामध्ये, म्हणत तशापैकी जी वक्तव्य भाई त्या ठिकाणी आली आणि ते तुमच्या तोंडाने तुम्ही कबूल केलं. गीते साहेब, तुम्ही 30 वर्ष संसदेमध्ये राहिलात, या परिसरामध्ये विकासाचं कुठलं काम केलं असेल सांगावं. समाजाच्या नावाने मतं मागत राहिलात, कुणबी समाज युती संघाच्या नावाने त्या ठिकाणी काम मतं मागण्याचा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी केलात, सांगावं. बहुजन समाजातलं एखादं नेतृत्व तुम्ही त्या ठिकाणी केलं. भाई जसं सिकंदर जास्त ऐकला रामदासबाईंनी पंचायत सेवेचा सभापती केला, तसा याच बहुजन समाजातल्या शंकरराव कांगणेंना रत्नागिरीचा जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा केलं. हा या सगळ्यांना सामाजिक अभिसरणाचा विचार आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी, या विचाराच्या माध्यमातून ज्यावेळेला काम उभं राहतं त्यावेळेला आपण समाजासाठी काय केलं. 102 वर्षापूर्वी कुणबी समाज युती संघाची स्थापना झाली. 1981 साली बॅरिस्टर अंतुले साहेबांनी शामराव पेजे साहेबांच्या आग्रहाखातर, ज्यांनी दीर्घकाळ समाजाचं नेतृत्व अतिशय उत्तम पद्धतीने केलं, त्यांच्या आग्रहाखातर मुलुंडच्या परिसरामध्ये भूखंड दिला. 40 वर्ष तो भाई भूखंड वाट बघत होता. गेली तुम्ही 30 वर्ष खासदार होतात, त्या भूखंडाच्या साठी तुम्हाला काय काम करता आलं नाही. राज्यामध्ये सरकार आलं, सगळे आम्ही जर अजितदादांना भेटलो, 5 कोटी रुपये राज्याच्या इतिहासात. भाई अर्थसंकल्पावरची तुमची भाषण विरोधी पक्षनेता म्हणून मी ऐकलेली आहे, मंत्री म्हणून तुमची सुद्धा भाषण ऐकलेली आहेत विधान परिषदेमध्ये. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये एका विशिष्ट समाजाला मोठ्या प्रमाणावरती निधी देण्याचं कधीच काम झालं नव्हतं. अजितदादांच्या मार्फत सुनील तटकरेंनी केलं, 5 कोटी रुपये मिळाले. एकनाथराव शिंदेनी तोच विचाराचा फारसा पुढे नेला. उरलेले 7 कोटी रुपये शिंदे साहेबांनी पालकमंत्री उदय सामंतांच्या मार्फत दिले. आज 12 कोटी रुपयाची बहुजन समाजाची वास्तू मुलुंडच्या परिसरामध्ये उभी असलेली पाहायला मिळते. का नाही काम तुम्हाला करतात? त्यावेळेला फोडला आणि तुम्ही परत घेतला. शंकरराव त्यावेळेला फोडला, ते आले वास्तू उभी करायला, मग शिंदे साहेबांनी मदत केली आणि भाईने हाक मारणे केलं निघून. पण आज सोबत आहे तुम्ही, आज म्हणजे ते सोबतच आहे, अख्खं व्यासपीठच सोबत आहे. गमतीचा भाग जरी सोडला तरी सामाजिक अभिसरण ही त्यानिमित्ताने होत असतात. निवडणुका येतील जातील, संविधान हे देशातील आहेच, लोकशाही प्रणाली व्यवस्था मजबूत आहे, पण शेवटी कोकणच्या वाटेला उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये काय येणार हा प्रश्न आहे. राज्यामध्ये एकनाथरावच्या, देवेंद्रजींच्या, अजितदादांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं, कोकणाच्या विकासाची दालनं खुली खुली होत गेली. आज अटल सेतू, ट्रान्स हार्बर लिंक मध्ये शेवटी ते नावा म्हणजे उरण तालुक्यातील JNPTच्या ठिकाणी वसलेले आहे ते नावा. मी भाई ज्यावेळेला नगर विकास राज्यमंत्री होतो त्यावेळेला मी बेल मांडलं. या पुलाची निविदा काढली आम्ही विलासराव मुख्यमंत्री असताना. 2 अंबानी बंधूंचा वाद झाला आणि ते हायकोर्टात प्रकरण गेलं. तो प्रकरण ते प्रस्ताव रद्द झाला. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले. जपानच्या पंतप्रधानांची त्यांची मैत्री, त्याच्यामुळे जायकाच्या मार्फत 0% दराने 20-22 हजार कोटी रुपयाचं कर्ज मिळालं आणि या देशातील 21 किलोमीटर लांबीचा सर्वाधिक लांबीचा पूल, कोकणाच्या विकासाचं प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेल्या रायगडच्या परिसरामध्ये येणारा हा पूल आता सुद्धा लोकार्पित झालेलं पाहायला मिळतं. एकेकाळी बॅरिस्टर अंतुले साहेबांनी सागरी महामार्गाचं स्वप्न पाहिलं.
भाई मी 2009 सालामध्ये शिवधनचा आमदार झालो, मी अर्थमंत्री झालो. बागमाणला बाणकोट खाडीवरचा पूल 250 कोटी रुपयाचा मंजूर केला. दुर्दैवाने काम नंतर रखडलं. आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने तो सागरी महामार्ग हातामध्ये घेतलाय. करंजा ते रेवस, साळाव खाडीवरचा पूल, आगरदांडा ते तुरुंबाडीचा पूल, बागमाणला ते बाणकोट खाडीवरचा पूल, अंजरला केळशी योगेदादाच्या मतदारसंघातलं दाभोळ खाडीवरचा पूल, या सगळ्या पुलाच्या कामाची निविदा या सरकारने काढली. 10,000 कोटी रुपयाची कामं करत कोकणच्या पर्यटनाच्या वरती आधारित रोजगाराची नवीन साधनं त्या ठिकाणी निर्माण. भाई तुम्ही म्हणालात ती खंत तुम्हाला आणि मलाही आहे की कोकणची माणसं गेली 4-5 पिढ्या मुंबईला त्या ठिकाणी गेली, व्यवसायाच्या रोजगाराच्या निमित्ताने या ठिकाणी गेली. आज आपण संकल्प करूया, रोडमॅप करूया की पुढच्या 5 वर्षामध्ये या कोकणामध्ये जन्माला आलेलं मूल इथेच शिकल. मुंबई पुण्याच्या धर्तीवर तर सर्वतोपरीचं उत्तम शिक्षण मिळेल. नाहीतर तुम्ही डेंटल कॉलेज काढलं, मेडिकल कॉलेज सुद्धा रत्नागिरीला ते रायगडला त्या ठिकाणी आलं, गिळांनी कॉलेज रायगडमध्ये त्या ठिकाणी आलं, अनेक तंत्र निकेतन आपल्या सगळ्या परिसरामध्ये उभे आहेत. या माध्यमातून इथे शिक्षणाची व्यवस्था होईल आणि इथेच रोजगाराची निर्मिती करण्याचा संकल्प पुढच्या 5 वर्षाखाली आपण सर्वांनी सामुदायिकरित्या करूया. तेच कोकणच्या विकासाचं नवीन झालं नाही. तुम्ही म्हणत आलात की कोकणचं कोयनेचं 67 TMC पाणी आज अरबी समुद्रात जाऊन मिळतं, वाया जातं. 67 TMC पाणी म्हणजे किती आहे? या राज्यातील सर्वाधिक धरणं 2 आहेत, ते उजनी आणि जायकवाडी. 100 TMCची धरणं आहेत, अख्ख्या मराठवाड्यावर पाणी पुरतं. उजनीच्या धरणामुळे अख्ख्या संबंध कृष्णा कोयनेचा करार झाल्यानंतर काही पाणी त्याच्यातलं शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये होऊन जातं, आंध्रमध्ये वाहून जातं. त्या धर्तीवरती 67 TMC पाणी कोकणामध्ये आणलं पाहिजे असा एक क्रांतिकारी प्रकल्प रामदासबाईंच्या कल्पनेतून होतो आहे. भारत सरकारने मान्यता दिले, पण बाई आज आपल्याला आश्वस्त करतोय, नव्हे तर वचन देतोय. महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या नंतर एनडीएच्या सरकारच्या माध्यमातून त्याला आवश्यक 18 निधी मिळवून देण्याचं काम केलं जाईल आणि कोकणच्या नवीन विकासाचं दालन त्या ठिकाणी केलं जाईल. आज प्रश्नचिन्ह निर्माण जाणीवपूर्वक केलं जात आहे. आपण आश्वस्त राहा. या सगळ्या परिसरामध्ये असलेला राष्ट्रभक्त असलेला माझा अल्पसंख्याक समाज या राज्यामध्ये आणि या देशामध्ये सुद्धा सुरक्षित आहे. तो इथेच राहणार आहे आणि इथेच आपलं आयुष्य जगणार आहे. याच्यात कोणाच्या मनामध्ये अजिबात संभ्रम असण्याचं काही कारण नाही. मताच्या बेगबीच्या डोळ्यावरती जाणीवपूर्वक अपप्रचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. याच्यापासून आपण सर्वांनी दूर राहिलं पाहिजे. का गिते साहेब कामं तर सांगू शकत नाही. करोना आला त्यावेळेला आले नाहीत, निसर्ग चक्रीवादळ आलं त्यावेळेला आले नाहीत, तोक्ते चक्रीवादळ आलं त्यावेळेला आले नाहीत, महापुराचा तडाखा बसला महाड खेड चिपळूणला त्यावेळेला सुद्धा फिरकले नाहीत. पत्रकारांनी प्रश्न विचारला की आपत्तीच्या कालावधीमध्ये कुठे होता, तुम्ही त्यांची क्लिप बघा, नाहीतर तुम्ही सगळे पत्रकारात भागून घ्या. पत्रकारांच्या रायगडच्या पत्रकारांनी विचारलेली क्लिप, ते छद्मी असतात. लोक ज्या वेळेला संकटात असतात, प्रसंग येत असतो, त्यावेळेला जागरूक लोकप्रतिनिधी लोकांच्या सेवेसाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी संकटाच्या कालावधीमध्ये धावून जायचं असतं. हे येऊ शकले नाहीत आणि त्या ठिकाणी त्याचं उत्तर देत असताना छद्मी पद्धतीचं हास्य करतात. याचा अर्थ लोकांच्या प्रसंगाचं गांभीर्य त्यांच्या मनामध्ये किती आहे हे आपण समजू. शरद पवार साहेबांना आज जाऊन फिरू द्या, नेतेच आहेत राष्ट्रीय पवार साहेब. 6 दशक राज्याच्या राजकारणामध्ये आहेत, त्यांचं स्थान केंद्र स्थानावरती त्या ठिकाणी आहे. पण याच अनंत गीतेंनी महाविकास आघाडीचं सरकार असताना आदितीच्या शिवधन मतदारसंघातल्या रानवली गावामध्ये शिवसैनिकांची भाई मीटिंग घेतली. त्यावेळेला अनंत गीतेंनी सांगितलं की वसंतदादांच्या आणि काँग्रेसच्या पाठीमागे खंजीर खुपसून शरद पवार मुख्यमंत्री झाले, ते माझे नेते होऊ शकत नाहीत. सुनील तटकरे नाही बोलत. अनंत गीतेंचं हे वाक्य महाविकास आघाडीचं सरकार असताना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते त्या ठिकाणी आहे. शरद पवार माझे कधी नेते होऊ शकत नाहीत, हे वाक्य अनंत गीतेंचं आहे. बरं झालं तुम्ही त्यांचे पाय धरलेत. सत्तेसाठी तुम्ही काय करू शकता हे जनता त्या ठिकाणी पाहते. होय, आम्ही एनडीएमध्ये गेलो. का गेलो? स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला विचार दिला, बहुजनांच्या व्यापक हितासाठी आपण सत्तेमध्ये असले पाहिजे. सत्ता हे उपभोगण्याचं साधन नाही, जनतेचं सेवा करण्याचं साधन आहे. या भूमिकेतून आपण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकनाथरावांनी भूमिका घेतल्यानंतर कोकणामध्ये प्रचंड प्रमाणाचा निधी त्या ठिकाणी मिळाला. देवेंद्रजींची साथ दिली. अजितदादा अर्थमंत्री आहेत. योगेश दादांनी आणलेला निधी असेल, गुहागर मतदारसंघामध्ये आलेला निधी असेल, शेखर निकमांच्या मतदारसंघामध्ये आलेला निधी असेल, भरतशेठ गोगालांच्या मतदारसंघामध्ये आलेला निधी असेल, आदितीच्या मतदारसंघामध्ये आलेला निधी असेल, प्रचंड प्रमाणाचा निधी त्या ठिकाणी आला. आज मला असलाम भाई सांगायचं आपल्याला, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच
मौलाना अब्दुल कलाम आझाद आर्थिक महामंडळाचा निधी वाढवावा अजितदादांनी प्रस्ताव नेला, त्यांनी नाकारला. अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक होते, निधी वाढवा म्हणून त्यांच्याकडे गेले, त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. एकनाथरावांच्या आणि देवेंद्रांच्या सरकारमध्ये अजितदादा मंत्री अर्थमंत्री असताना प्रस्ताव नेला. आज अब्दुल सत्तार त्या ठिकाणी मंत्री आहेत. क्षणाचाही विलंब नव्हता. देवेंद्रजींनी एका मिनिटाच्या सही केली, मुख्यमंत्र्यांनी सही केली आणि आज मौलाना अब्दुल कलाम आझाद या आर्थिक महामंडळाचं भाग भांडवल 800 कोटीवरती या महायुतीच्या सरकारने दिलं. हे मंडळ त्या कालावधीमध्ये स्थापन झालं, पण सरकारची कधी हमी त्याला मिळाली नव्हती, गॅरंटी, गव्हर्नमेंट गॅरंटी. पश्चिम महाराष्ट्रातला सगळा सहकार चळवळीला, या राज्यातला सगळा सहकार चळवळीला महाराष्ट्राच्या सरकारने गव्हर्नमेंट गॅरंटी दिले. या सरकारला, या महामंडळाला कधी गव्हर्नमेंट गॅरंटी नव्हती. मंडळ स्थापन आर्थिक विकास मंडळ झाल्यापासून पहिल्यांदा राज्य सरकारने त्याला हमी दिली, ती या महायुतीच्या सरकारने दिली, ज्याच्यामध्ये शिंदे साहेब नेतृत्व करतात, देवेंद्रजी करतात आणि अजितदादा करतात. क्षणाचाही विलंब नव्हता. या महायुतीच्या सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला. मग बोर्डाच्या वतीमध्ये सुद्धा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला. जाणीवपूर्वक अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केवळ मताच्या बेगमीवरती लक्ष ठेवून त्या ठिकाणी केला जातोय. त्याच्यापासून सर्वांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. एवढंच मला आजच्या या प्रसंगी या ठिकाणी सांगायचं आहे. मी महायुतीचा उमेदवार आहे, त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती आहे. त्यामुळे भाईंना आणि शिवसेना मानणाऱ्या मतदार पहिल्यांदा घड्याळाच्या चिन्हावरती मतदान करतील. भाजपच्या मतदारांना सुद्धा पहिल्यांदा घड्याळाच्या चिन्हावरती मतदान करावं लागेल. ते तुम्ही करा, एवढीच विनंती करतो. पण ते करत असताना मला विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने येण्यासाठी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जेवढा काम करतोय त्याच्या दुप्पट वेगाने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा काम करताय, हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे. माझ्या प्रचाराची सुरुवात, माझ्या उमेदवारीची सुरुवात तर गोष्ट तुम्ही अगोदरच मागणी केली. पण ज्या वेळेला पुढच्या निवडणुका येतील, कशाला आता निवडणुका चालू आहे ना, शेजारच्या मतदारसंघात मावळमध्ये त्या ठिकाणी आज उमेदवार उभे आहेत. श्रीरंगप्पा बारणे, तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदार त्यांना मतदान करणार आहेत. पुण्यामध्ये सुद्धा मुरलीधर मोहोळ आहेत, त्यांनाही होईल. तर इकडे राणेजी त्या ठिकाणी करतात, अदामदा वक्तव्य त्यांच्याकडनं चुकीची घडतात, ती घडायला नाही पाहिजे. सर्वांना सोबत घेऊनच वक्तव्य त्या ठिकाणी झाली पाहिजे. पण त्यांच्या पाठीशी सुद्धा जो मतदार आहे त्या पद्धतीने त्या ठिकाणी मतदान करण्याचा प्रयत्न करेल. आज ही निवडणूक पुढचा रोडमॅप ठेवून आम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यासाठी या परिसरातील काही प्रश्न असतील, पण मला विश्वास आहे. मगाशी भाई आपण बैठक घेतली, कुठला पूल सांगितला भाईना मगाशी? खाडीपट्ट्यातला कुठला पूल सांगितला? करबवण्याचा पुलाचं मगाशी मागणी भाईंकडे केली. आता आचारसंहिता आहे, पण तुम्ही शब्द दिलात आचारसंहिता संपल्यावर त्या कामामध्ये तुम्ही पुढाकार घेणार नाही. पण तो आपल्याला करायचं आहे ना. त्याच्यात काय, आपल्याला जाहीरनामा सांगितला जातो त्यावेळेला आपला जाहीरनामा, आपला रोड मॅप तुम्ही सांगायचं आणि दादांची सही आणून द्यायची, एवढंच या ठिकाणी आणि ते सांगतो. बाकी काय, या गोष्टीवरतीच आपल्याला पुढचं काम त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणूनच काम करणाऱ्या माणसाला आशीर्वाद द्या. 5 वर्ष संसदेमध्ये राहून काम केलं. दापोली, हरणे, पाचपंढरीच्या परिसरामध्ये आज योगेश दादाने प्रयत्न केले, मी प्रयत्न केले आणि याच मोदी सरकारच्या माध्यमातून आज मच्छीमारांच्यासाठी अत्याधुनिक पद्धतीची जेटी 300 कोटी रुपयाची उभी राहते. आदितीच्या मतदारसंघामध्ये सुद्धा 300 कोटी रुपयाची कामं चालू आहेत. महेंद्र देवीच्या मतदारसंघामध्ये 300 कोटी रुपयाची कामं चालू आहेत. ही आता इंडियाच्या सरकारच्या माध्यमातून होत आहेत. नवीन दालन सर्वांच्यासाठी उपलब्ध होत आहे. इथेही काही प्रश्न आहेत. या खाडीपट्ट्यामध्ये जरा पूर आल्यानंतर खूप पाणी येतं, त्यामुळे आज कोकणच्यासाठी आपत्ती निवारण योजनेअंतर्गत 3,500 कोटी रुपये मंजूर केलेत. आपण सर्वांनी प्रयत्न करूया. तुम्ही शब्द टाकला तर होईलच, पण त्या खात्याचे मंत्री सुद्धा अनिल भाईदास पाटील आहेत. नवीन आराखडा देऊ जेणेकरून या सगळ्या खाडीपट्ट्यामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला पर्जन्यमान वाढेल, पाऊस जास्ती पडेल, त्यावेळेला पुराची स्थिती निर्माण राहणार नाही. या पद्धतीने आपण नियोजन पद्धतीने काम करू. हे आमचं 5 वर्षाचं काम. पुढे काय करायचं ते आम्ही रोडमॅप ठेवला. गीते कधी 30 वर्ष सांगू शकले नाही, पुढे सांगण्याचा कधी त्यांचा विचार नाही. या बाबतीमध्ये आपण सर्वंकषपैचा विचार करावा. न चुकता 7 तारखेला घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत महायुतीचा उमेदवार म्हणून तुमची सेवा करण्याची या मावळ्याला, या कार्यकर्त्याला संधी द्यावी एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.